जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंधू. श्रोते हो, मानवी जन्म किती अनमोल आहे हेच अप्रत्यक्षरित्या समर्थ या करुणाष्टकाच्या श्लोकातून सुचवित आहेत. भारतीय तत्वज्ञानानुसार 84 लक्ष जन्म घेतल्यानंतर एकदा हा मानवजन्म मिळतो आणि त्यामुळेच तो अनमोल आहे. या मागच्या जन्मामध्ये त्या आत्म्याने जे काही पुण्य साठवलं असेल तेच या मानवी जन्मामध्ये शिदोरी म्हणून कामाला येते. असे असले तरी प्रत्येक मानवाला आपल्या या मूल्यवान जन्माची जाणीव असतेच असे नाही. या मानवी जन्मामध्ये केवळ सांसारिक बाबींमध्ये मग्न होऊन आपला हाही जन्म फुकट घालवणारे महाभागही या जगात खूप आहेत. पण जो माणूस या जन्माचे महत्त्व जाणतो त्याला या जन्मात परमेश्वराशी एकरूप होण्याची तळमळ लागते. परंतु परमेश्वराशी एकरूप होऊन या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याची त्याची धडपड एकाच जन्मात साध्य होते असे नाही. कारण मद, मोह, मत्सर यासारखे 6 शत्रू मानवी शरीरात कार्यरत असतात. मानवी जन्माबरोबर हे शत्रूही येतात आणि थेट मृत्यूपर्यंत माणसाला साथ करतात. याचा संबंध कितीही तोडायचा म्हटला तरी तुटत नाही. अनेक ऋषी महर्षींनाही या षडरिपूंनी तोंड घशी पाडले. इथे विश्वामित्र ऋषींची गोष्ट आठवावी. खरे तर प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता असणारे महर्षी विश्वामित्र, पण त्यांनाही मेनका नावाच्या सौंदर्यवान अप्सरेचा मोह झाला आणि त्यांची तपश्चर्या भंग पावली. सर्व साधना वाया गेली. सर्वसामान्य माणसाला तर हे 6 दुर्गुण आपले शत्रू आहेत याचाही पत्ता नसतो. इतके ते त्याच्यामध्ये सहज भावाने राहतात. पण ज्याला परमेश्वर प्राप्तीची आस लागली आहे त्या साधकाला मात्र षडरिपूंपासून स्वतःला दूर प्रयत्नपूर्वक ठेवावेच लागते. तरच त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. कारण या षडरिपूंमुळेच मानव मानव आहे आणि यापासून मुक्त परमेश्वर परमेश्वर आहे. मानव आणि परमेश्वरामध्ये फरक निर्माण होतो तो या षडरिपूंमुळेच. परमेश्वर याच्यापासून मुक्त असतो आणि मानव मात्र त्यामध्ये लिप्त असतो. परमेश्वर या मदमोह मत्सर यापासून मुक्त असतो. तो परिपूर्ण आहे आणि ही परिपूर्णता आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी तर भक्त तळमळत असतो. पण हे इतके सोपे नाही बरं. पदोपदी या मार्गात अडसर आहेत. त्यामुळे साधकाची साधना कधी भंग पावेल आणि त्याचा जन्म वाया जाईल हे सांगणे कठीण. परंतु एकदा काय एका जन्मात परमेश्वर प्राप्तीची ओढ निर्माण झाली की तो जीव पुढल्या कोट्यानुकोटी जन्मीही परमेश्वर प्राप्तीविना तळमळत राहतो, प्रयत्न करीत राहतो. म्हणून समर्थ म्हणतात, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. अशा या तळमळणाऱ्या जळणाऱ्या हृदयाला शांती देऊ शकतो तो कारुण्याचा सागर रामच. म्हणूनच समर्थांसारखा भक्त त्याला शरण जातो आणि विनवितो की हे राघवा, तुझ्या अपार करुणेचा पूर तो माझ्यावर लोट आणि माझी तगमग शांत कर. तुझ्या प्राप्तीमध्ये अडसर असलेले हे षडरिपू माझ्यापासून दूर कर. श्रोते हो, या श्लोकात समर्थ साधकाला परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल सावध करीत आहेत. तसेच या श्लोकातून समर्थांची एक भक्त म्हणून श्री रामप्राप्तीची तळमळही अधोरेखित झाली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंधू. जय जय रघुवीर समर्थ.